महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात याच विधिमंडळाच्या अधिवेशनात कडक कायदा करा, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराच खासदार उदयनराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांना दिलाय। तसंच छत्रपती शिवराय आणि संभाजीराजेंचा अधिकृत इतिहास प्रकाशित करण्याची मागणी देखील उदयनराजे यांनी केली आहे। सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा कायदा करून शिकार करा असं आवाहन देखील त्यांनी राज्य सरकारला केलंय। चौकशी बिवकशी नाही, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे, तुम्ही करावा आणि केलंच पाहिजे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा याच अधिवेशनात आणा अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना दंड तसंच कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे केली आहे। चौकशी बिवकशी नाही, जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे। कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे। शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे। उदयनराजे महाराजांनी जी मागणी केलेली आहे ती अतिशय रास्त आहे। अशा पद्धतीने जर कोणी महापुरुषांचा किंवा महाराजांचा अपमान करत असेल आणि वारंवार करत असतील तर अशा लोकांना कडक शासन 10 वर्षांनी त्यापेक्षाही जास्त शिक्षा झाली पाहिजे, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा न आणल्यास महाराष्ट्रातली जनता सरकारला माफ करणार नसल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय। तर उदयनराजेंची भूमिका योग्य आहे, विधेयक आणण्यासाठी माझाही प्रयत्न सुरू असल्याचं विधान राम कदमांनी केलंय। शोर आता बंद करा, आता शिकार करा, हा कायदा पारित करून, नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातले लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही। या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं, कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेलेत। नाही, या त्यांच्या भूमिकेशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे आणि एक आमदार या नात्यानं मी देखील अशा प्रकारचं विधेयक आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन। कारण काय झालं, ही फॅशन झाली आहे। अबू आजमी बोलले, गदारोळ झाला, पुन्हा काल पण काहीतरी आणखी बोलले तसं ऐकायला मिळतंय। पुन्हा उबाटा गटाचे नेते अनिल परब बोलले, त्यांनी स्वतःची तुलना संभाजीराजेंशी केली। तर हे वारंवार प्रकार घडतात आणि नुसतं निलंबन करून किंवा केसेस करून होणार नाही, तर कठोरात कठोर शिक्षा ठोठावल्याशिवाय हे जे सत्र आहे हे थांबणार नाही। त्यामुळे राजांनी जी मागणी केली आहे त्या मागणीशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे आणि आमदार या नात्यानं मी देखील प्रयत्न केला। उदयनराजे यांनी केलेल्या मागणीचा विचार राज्य सरकार करणार का, तसंच महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात सरकार कडक कायदा करणार आहे का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। साताऱ्याहून तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।